न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबर। विधायक संजय गायकवाड़ ने बुल्ढाना शहर की तस्वीर बदल दी। 1.5 वर्ष में की निर्माण कार्यों की बौछार। आइए एक नजर डालते हैं बुल्ढाना जिले में विकास कार्यों की ओर। शिवसेना पार्टी के शिंदे समूह बुल्ढाना के विधायक संजय गायकवाड़ ने बताया कि कोरोना काल में काम नहीं हो पाए, सिर्फ 1.5 वर्ष में हमने बुल्ढाना शहर की तस्वीर बदल दी। घोषणाबाजी मुझे जमती नहीं, मैं लोगों का नेता हूं। 28 वर्ष नगर सेवक रहा, फिर विधायक बना। गलत काम में करता नहीं। बात करें तो पर्यटक में बहुत अच्छा विकास किया है। विधायक बनने के बाद कोविड जैसी महामारी के समय मैं अपने कार्य नहीं रुकने दिए। बुल्ढाना जिले की प्रगति इतनी तेजी से हुई और आगे भी होती रहेगी। खास बात यह है कि बुल्ढाना के विधायक भी खुद किसान के बेटे हैं। उन्होंने किसानों को मद्देनजर रखते हुए उनको कैसे लाभ दिया जा सकता है उस क्षेत्र में भी कई काम किए और आगे जितना अच्छा हो सके वो भी करेंगे। बेरोजगार युवाओं के लिए भी रोजगार उपलब्ध कराया और कहा कि मैं अपने दम पर बुल्ढाना के लोगों को 1 साल में 20,000 लोगों को रोजगार दिलाऊंगा। बुल्ढाना जिले में पानी की पूर्ति कैसे की जा सकती है उसे भी मद्देनजर रखते हुए नए जल सिंचन योजना के तहत भी काम किया। ऐसे में अगर जनता का साथ रहेगा तो बुल्ढाना जिले की तरक्की होती रहेगी। बुल्ढाना विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। बियाणं लावणं आलं, त्याची मशागत आली, त्याचं पेस्टिसाइड आलं, 3 महिन्याची त्याची मेहनत आली, कापणी आली, ट्रान्सपोर्टिंग आली। या सगळ्या प्रक्रियेत जर त्यांनी 100 रुपयाचा माल जर काढला आणि बाजारात जर तो आणला तर 100 रुपयाचा माल तो ज्यावेळेला आडत्याला देतो, या शेतकऱ्याची 3 महिन्याची मेहनत असते, 3.5 महिन्याची, आणि आडत्याची मेहनत असते फक्त 3 मिनिटाची। 3 मिनिटात तो याचा माल हरास करतो आणि 100 रुपयातले 50 तो एकटाच काढून घेतो आणि जो खालच्या व्यापाऱ्याला देतो तो सकाळपासून दिवसभर गावात फिरेल किंवा कुठं बसून विकेल, 25% तो नफा काढतो। म्हणजे 25% शेतकऱ्यांचे कष्ट, त्याचा खर्च हे सगळं काही आलं। कधी कधी तर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काही पण राहत नाही। आणि मग आपण असं काय करू शकलो पाहिजे याच्याकरता आम्ही असं ठरवलं की या फूड पार्कच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातला सर्व शेतकऱ्यांचा भाजीपाला आपण घ्यायचा, सगळे फळं आपण घ्यायची, त्या फळांचा पल्प काढायचा, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं, कंपनीला पाठवायचं, कंपनी त्याचे प्रोडक्ट तयार करणार आणि ते मार्केटला पाठवणार। पण हे सगळं करताना जेव्हा माल आमच्याकडे येईल हा आम्ही ताबडतोबीनं तो माल समृद्धी मार्गे पोर्टवर किंवा एअरपोर्ट मार्गे आखाती देशामध्ये 24 तासाच्या आत हा माल आमचा विदेशात गेलेला असेल। पण त्या मालाचं काय व्हायचं ते होऊ दे। जो शेतकरी आमच्याकडे येणार 100 रुपयाचा माल घेऊन 100 रुपये आम्ही त्याला नगदी देणार आहे। म्हणजे गेल्या 200-400 वर्ष 75-80% नफा शेतकऱ्यांचा जो वरचे लोक खाऊन राहिले तो आम्ही त्याला ताबडतोब देणार आणि त्याच्यामुळे तो प्रचंड आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे। आणि कोल्ड स्टोरेज आमचं असं राहील की समजा आज टमाट्याला भाव नाही म्हणून फेकून दिले, आमचे टमाटे महिना 6 महिने टिकतील अशा प्रकारचं स्टोरेज राहील। आणि मग ज्या वेळेला देशामध्ये कुठेही टमाट्याची गरज पडली ताबडतोब हा माल आम्ही तिकडे एक्सपोर्ट करणार, म्हणजे जेणेकरून फेकायची गरज पडणार नाही आणि चांगल्या दरामध्ये शेतकऱ्यांना तो माल त्या ठिकाणी पिकवता येईल। तर अशा प्रकारे शेतकरी समृद्ध करायचा विषय हा आमचा या ठिकाणचा आहे। आणि म्हणून हे प्रोजेक्ट आमचे जवळपास सगळेच मार्गी लागले। येणाऱ्या वर्षभरात काही संपतील, काहीचं काम चालू असेल किंवा काही संपणार नाही, कारण करोनाचे 2-2.5 वर्ष वाया गेल्यामुळे हे सगळं खूप लेट झालं। पण चमत्कारिकरित्या या विधानसभेमध्ये काम चालू आहेत की जे लोकांना असं वाटतं की खरोखर हा एवढा चमत्कार कसा होऊ शकतो। प्रत्येक कोणती एक चांगली गोष्ट करायला गेली म्हणजे कुठे ना कुठे त्याचा विरोध होतो, कुठे ना कुठे करणाऱ्याला खूप त्रास सहन करावा लागतो। आपल्याला आम्हाला प्रचंड त्रास झाला, पण माझं असं आहे की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही। मी एकदा ठरवलं करायचं की त्याचे परिणाम काय होतात मी याची पर्वा करत नाही। 2 दिवस लोक बोंबलतात, 4 दिवस मीडियामध्ये येतं, पेपरला येतं, नाव ठेवलं जातं, तिथं असतेच आम्हाला चांगलं आमचं कोणी दाखवत नसते, आमचं वाईटच दाखवणार आहे। पण ज्या वेळेला त्या लोकांना कळतं की नाही आता खूप चांगलं झालं, मग त्यांना पश्चाताप होतो की नाही। आता आम्हाला ही सगळी स्मारकं करताना खूप विरोध झाला, मोर्चे काढले, कोणी उपोषणं केले, पण काय नाही, आता ज्यांनी केलं लोक त्यांनाच बोलतात की तुम्ही मूर्खपणा केला, त्यांच्या डोक्यामधलं विजन वेगळं आहे, तर ते होतच असते। आता आपल्याला म्हणजे धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांना कर्तव्यनिष्ठ आमदार तर आपण आता पण जी जनता आहे ते खासदार म्हणून बघू इच्छित आहे, काय सांगणार ना? आता आमच्या इथे प्रतापराव जाधव शिवसेनेचे आमचे खासदार या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे मी काही पक्षाकडे मागणी केलेली नाही आहे। आणि मला माहिती आहे की जी कामं मी विधानसभेत करू शकतो ती लोकसभेत करू शकत नाही, पण क्षमता सगळ्याच गोष्टीची काम करायची माझी आहे। पण प्रतापरावने माझ्याकरता जे मदत केली त्याच्यामुळे मी त्यांना आडवा जाऊ इच्छित नाही। यदाचित जर पक्षाने जर तुम्हालाच तिकीट दिली तर तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार? पक्षाने
पहिली गोष्ट तर प्रतापरावचं तिकीट कटणार नाही असं मला वाटते. मग असं काही झालंच तर मग पक्ष जो सांगेल तसं आम्ही करू, काही अडचण नाही. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी आपली जनता बघत आहे, जे मतदार बघत आहे, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार आहे? माझा हाच संदेश आहे की आजपर्यंत अनेक नेत्यांनी, राजकीय लोकांनी जी आमदारांची किंवा खासदारांची प्रतिमा होती ही केवळ ढोंगी राजकारणी, लोकांना फसवणारी ही जी ओळख करून ठेवली होती, ही ओळख एक आमदार चांगल्या कामातून पुसू शकतो आणि जनसामान्यामध्ये राहून लोकांच्या मनाचा वेध घेऊन त्यांच्यासारखीच ती म्हणजे त्यांच्या मनासारखी काम तो करून दाखवू शकतो. हाच एक मेसेज मी या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा प्रयत्न करेन. आणि खास करून एक आमदाराचं लक्ष कुठे असावं, केवळ शेतीचे विषय, केवळ रस्त्याचे विषय किंवा सभामोठे विषयापेक्षा आईवडिलांच्या सुरक्षेपासून, मुलींच्या सुरक्षेपासून, तुटणारे संसार वाचवण्यापासून, बेकारीमध्ये होरपळून जाणाऱ्या तरुणाला दिलासा देण्यापासून, अगदी त्याला व्यसनापासून लांब नेऊन त्यांना जीवनाचा मार्ग देण्यापर्यंतचा जबाबदारी ही आमदार आणि खासदारांनी, मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास हा आपण लोकांचा करू शकतो. हीच अपेक्षा इतर लोकप्रतिनिधींकडनं पण मला आहे. आणि मी नागरिकांना हाच संदेश देऊ इच्छितो की खरोखर अशा प्रकारचं काम जर माझं चालत असेल तर आपण त्याला निश्चितपणे पाठिंबा द्याल. आणि म्हणजे मला सांगायला शब्द पण इतकं कौतुक लोक करतात की दिवसभर मी एकटा आमदार असेल की त्याचं सारखं लोक कौतुक करतात की हे सगळं सुचतं कशात. एक प्रश्न, हे प्रत्येक काम करायला पूर्ण एक सामर्थ्याची गरज असते, प्रेरणाची गरज असते. एवढं सामर्थ्य, एवढी प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळत असते? नाही, मला कोणाकडून प्रेरणा मिळाली नाही. मी शिवचरित्र, संभाजी चरित्र, जिजाऊ चरित्र वाचत गेलो आणि 28 वर्ष नगरसेवक राहिल्यामुळे मला लहानपणापासून माझ्या डोक्यामध्ये फक्त विकास हे झालेला आहे. चुकीच्या गोष्टी कधीच करायच्या नाही. मी ठेकेदारीत कधी पडलेलो नाही आणि चुकीचे कामं मी झालेले कधी सहन करत नाही, चुकीच्या गोष्टी पण सहन करत नाही. माझा कार्यकर्ता जर काही बेमनी करत असेल तर मी त्याला पाठीशी घालत नाही. म्हणजे उदाहरण करता सांगेल की मोठ्या भावाला देखील चूक केल्यानंतर पनिशमेंट देण्याची मागणी करणारा हा एक देशातला पहिला आमदार त्या ठिकाणचा असू शकतो. ती तत्व आहेत, आईवडिलांचे तसे संस्कार आहेत आणि ते संस्कार मी सोडत नाही. आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. काय सांगायला? नाही, हा आमचा मागासलेला जिल्ह्याचा जो कलंक होता तो मला हेडक्वार्टरचं आमदार म्हणून मला हे पुसायचं होतं. आणि केवळ घोषणाबाजी करणं, लोकांना चालवणं हे मला जमत नाही. मी प्रॅक्टिकल माणूस आहे, रस्त्यावरचा आहे आणि अतिशय सामान्य कुटुंबातून आलेलं असल्यामुळे मी ही कामं खूप ताकदीनं केली आणि मी अशी काही कामं केली की हजारो वर्ष लोक ते विसरणार नाही. थोडक्यात शिवरायांचं जगातलं सर्वात मोठं स्मारक मी इथे बांधलं आहे. जिजाऊंचा शिवबाचा पुतळा आहे. बाबासाहेब आंबेडकर रमाईचा जगातला एक पुतळा इथे आहे. सावित्री, महात्मा फुले एकत्रित इथे आहेत. विश्वकर्मा सगळे, अगदी त्याला काय म्हणतो सम्राट अशोकापासून जे कुठेच नाही आहे. 24-25 स्मारकं या ठिकाणी होतात. ते या ठिकाणचं पर्यटन मी इतकं सुंदर करतो आहे. त्या पर्यटनामध्ये भूलभुलैया, गार्डन, बगीचा, योगा सेंटर, योगा पार्क, धरणामध्ये बोटिंग आणि 100 इयर बिफोर इंडिया, 100 वर्षापूर्वीचं जिवंत गाव हे या ठिकाणी बसवतो आहे. त्याचबरोबर शहरामध्ये 50च्या वर ओपन फेस, याला तार चेंडिंग, फिनिशिंग, ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक, सगळी मैदानं ही खेळाकरता त्या ठिकाणी ताब्यात घेतली. त्याचे लेवलिंग, त्याचं लॉन, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज, ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम आम्ही इथे आता करतो आहे. सर्व खेळांचं, त्यामध्ये व्हॉलीबॉल आहे, रेसलिंग आहे, कबड्डी आहे, कुस्ती आहे, खो खो आहे, फुटबॉल आहे, क्रिकेट आहे. क्रिकेटचं देखील इंडोर स्टेडियम मी या ठिकाणी पहिल्यांदा करतो आहे. आणि आता ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग टँकचं देखील काम आम्ही या ठिकाणी चालू केलं. खेळाच्या बाबतीमध्ये मी खूप पुढे गेलो आहे. रस्ते विकासाच्या बाबतीमध्ये तर आमचं म्हणजे एकही रस्ता तुम्हाला दिसणार नाही की राहिलेलं नाही. जे काही राहिले ते आता पुढच्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत. आणि खास करून मी बेरोजगारीवर फार भर त्या ठिकाणी दिला की आपल्या कोणत्याही प्रोजेक्टच्या मागे 4 हेतू असले पाहिजे. त्याच्यामध्ये आपला सर्वात मोठा हेतू असतो की तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. तर जवळपास 2,500 दुकानं मी बांधायला हाती या ठिकाणी घेतली. त्यातल्या 100-200 दुकानाचं वाटप केलं. काल 104 दुकानांचं मी भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. आणि यावर्षी माझा कार्यकाळ संपायच्यात 1200 दुकानं कंप्लीट त्या ठिकाणी होतील आणि मुलांना उद्योजक करण्याचं माझं ध्येय साध्य होईल. मेडिकल कॉलेज, BSc ॲग्री कॉलेज, मॉडल डिग्री कॉलेज हे आमच्या बुलढाण्याचे लोक फक्त ऐकायचे की येणार येणार येणार. अनेक मंत्र्यांनी घोषणा केली, प्रॉपरच्या मंत्र्यांनी घोषणा केली, पण कुणाला करता नाही आला. आणि म्हणून जवळपास 1250 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज मी या ठिकाणी आणलं. 294 जागांची आता त्याच्यामध्ये भरतीची जाहिरात पण पडली
आणि पुढच्या महिन्यापासून त्याच्या ॲडमिशन्स पण त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे जवळपास दरवर्षी हजारो विद्यार्थी ज्या BSc मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनला 1 ते 1.5 कोटी रुपये ॲडमिशन फी लागते, आता माझ्या बुलढाण्यात ती फुकटमध्ये होणार आहे. दुसरा हेतू की ती जिथं मी घेतलं त्या शेतकऱ्याच्या जमिनीचे भाव ताबडतोब 4 पट वधारलेले आहेत. याच्यावर डिपेंड रोजगार त्या ठिकाणी येणार आहे. आणि याच्या दवाखान्यामध्ये आउटसोर्सिंगचे 3-3.5 हजार कर्मचारी हे पुन्हा भरले जाणार आहेत. हा त्याचा मोठा खूप फायदा आहे. BSc ॲग्रीचंही असंच खूप मंत्र्यांनी घोषणा केली, इकडे आणू तिकडे आणू, पण ते देखील मी इथं या ठिकाणी आणलं आणि त्याच्यामध्ये देखील 1200 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल. 40 लाख रुपये एका ॲडमिशनची फी आहे प्रायव्हेटला, पण ती आता आमच्याकडे सगळी विनाशुल्क ही या ठिकाणी मिळणार आहे. आणि शेतकऱ्यांची दरवर्षी 600 मुलं हे BSc ॲग्री म्हणून कृषी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी बाहेर पडणार आहेत. मॉडेल डिग्रीची तीच परिस्थिती आहे. आम्हाला युनिव्हर्सिटीला सगळ्या लोकांना बाहेर जावं लागायचं. आता युनिव्हर्सिटीचं सब सेंटर मी या ठिकाणी उचलून आणल्यामुळे आता विद्यार्थ्यांना कुठे जायची गरज पडणार नाही आहे. भारतामध्ये दिल्लीमध्ये जे CBSE पॅटर्नचं जे चालू होतं त्याच भारतामध्ये ग्रामीण भागात पहिले माझ्या शहरामध्ये मी चालू केलेलं आहे. गोरगरिबांच्या मुलांना प्लेइंग नर्सरी KG1 KG2 इथून शिक्षण घेता आलं पाहिजे. हे महागडं शिक्षण घेण्याची त्यांची ऐपत नाही आहे. झोपडपट्टी झाली, शेतकरी झाले, शेतमजूर झाले, गोरगरीब झाले. आणि मग मी विचार केला की एकीकडं सहकार विद्यामंदिर आमच्याकडे कॅम्ब्रेज आहे, आमच्याकडे सैनिक आहे, पोदार आहे, या सर्व शाळांची फी ही लाखाच्या घरामध्ये आहे. मग ज्याचं मुळात उत्पन्न वर्षाला 50,000 नाही किंवा 10,000 नाही, हे लोक कसे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे. आणि मग याचा परिणाम भविष्यात काय होईल? याचा परिणाम असा होईल की एक अशिक्षित भारत राहील, एक शिक्षित भारत राहील, एक शिक्षित श्रीमंत भारत राहील, एक गरीब भारत राहील. कारण मोठ्या लोकांचीच पोरं शिकतील, ज्याच्यामध्ये पॉलिटिकल्स आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, आणखी काही आहेत, यांची मुलं शिकतील, गोरगरिबांची शिकू शकणार नाही. आणि मग यांच्या मुलांना शिकून नोकऱ्या मिळतील, ते मोठे होतील, पण गोरगरीब शिकणार नाही तर मोठे होणार नाही. मग व्यसनाला लागतील, गुन्हेगारीकडे त्यांची पावलं वळतील. हे सगळं टाळायचं असेल तर ही सामाजिक आणि शैक्षणिक विषमता आहे, ही आपण दूर केली पाहिजे. आणि म्हणून मी शहरामध्ये 30 शाळा, 3 याच्यामध्ये 280 विद्यार्थ्याला पहिल्यांदा मी नर्सरीला त्या ठिकाणी स्टार्ट केलं. आणि मी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही पण तुमच्या मुलांना भविष्यामध्ये IAS IPS कलेक्टर SP म्हणून पाहू शकता, आपण याचं शिक्षण स्टार्ट करा. आणि त्या महिलांच्या डोळ्यात मी जे पाणी पाहिलं, ज्या दिवशी तुम्ही कार्यक्रम घेतला, सुंदर कपडे, शूज, ड्रेस, प्रोजेक्टर वगैरे, चांगल्या शाळांना नाही असं मी त्या ठिकाणी केलं. आणि मी त्यांना सांगितलं की कदाचित 20-22 वर्षांनी ज्यावेळेला हे मुलं शिकून मोठी होतील, यापैकी कोणी IAS होईल, कोणी IPS होईल, तर ते मुलं त्यावेळेस म्हणतील की कोणीतरी एक असा आमदार होऊन गेला की ज्याच्यामुळं आम्ही हे शिक्षण घेऊ शकलो, नाही तर आमच्या नशिबामध्ये हे शिक्षण त्या ठिकाणी नव्हतं. यावर्षी मी पुन्हा 3 शाळा याच्यामध्ये परत आणखी वाढवून राहिलो. एक 5 कोटीची इमारत घेतली, एक 2 कोटी घेतली आणि एक 24 कोटीची इमारत आहे. तर याच्यामध्ये 3000 विद्यार्थी पुन्हा CBSEचं शिक्षण घेणार. आता हे शहराचं लोन आमचं ग्रामीण भागामध्ये उतरणार आहे. खेड्यापाड्यामध्ये देखील 20 गावं मिळून एक CBSEची शाळा बांधायचं हे धोरण आम्ही हाती घेतलं, जेणेकरून गरिबातल्या गरीब घराण्यातल्या लोकांना हे शिक्षण घेता आलं पाहिजे. आता कुठलाही आमदार झाला तर तो सगळ्यात पहिले स्वतःचं शाळा आणतो, कॉलेज आणतो. हे जे मी सगळं आणलं हे मी माझं करू शकलो असतो. माझ्या 7 पिढ्याची 70 पिढ्याची व्यवस्था झाली असती, पण मला ते मान्य नव्हतं. माझ्या स्वार्थापेक्षा मला गोरगरिबांचे मुलांचं शिक्षण महत्त्व होतं, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी आणल्या. सिंचनाच्या बाबतीमध्ये दरवेळेला पाऊस पडला की शेतकऱ्यांचं नुकसान, गाठपीट झाले की नुकसान, पाऊस नाही पडला तर नुकसान, चांगला माल तर त्याला भाव मिळत नाही. मग आपण असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं दुबळा सकट खतम झालं पाहिजे. असं काहीतरी आपण जालिम लोशन त्याच्यावर शोधलं पाहिजे. आणि त्याबद्दल मी माझी पावलं टाकली. आमच्याकडे एक बोधवड उपसा सिंचन म्हणून प्रोजेक्ट होता, तो 1999ला स्टार्ट झाला. 2012ला प्रतिभाताई पाटलांनी त्याचं भूमिपूजन केलं. जवळपास त्याच्यामध्ये 1 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येणारी आहे. 101 गावांचा समावेश असणारी ती योजना आहे. तापी खोऱ्याला ब्रेक करून तापी खोऱ्याचं पाणी जामठी आणि जरुणा या स्टोरेज डॅममध्ये आणून त्या माध्यमातून हे पाणी मलकापूर आणि मोताळा तालुक्यातल्या 42 गावापर्यंत पोचायचं, शेतबांधापर्यंत पोचायचं. आणि या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना 24 तास पाणी द्यायचं, अशा प्रकारची योजना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि तापी खोरी विकास पाटबंधारे महामंडळ या 2 संयुक्त महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित असलेली ही योजना.
पण 1999 पासून तर अगदी 2019 पर्यंत म्हणजे 20 वर्षामध्ये कोणीच त्या योजनेकडे ढुकून पाहिलं नाही. पर्यायानं त्याची कॉस्ट 3-4 पट वाढली आणि योजना तशीच पडून राहिली. मी आमदार झाल्याबरोबर पहिली मिटिंग जळगावला घेतली. त्या लोकांनी आश्चर्य केले की आमच्याकडे कोणीच आलं नाही. पहिले तुम्ही आहात की तुम्ही करून दाखवलं, आलात आमच्याकडे. आणि मग मी त्याच्या मागे खूप फास्ट लागलो. बैठकावर बैठका घेतल्या आणि आपण मंजुरी करून घेतले. हाय पॉवर कमिटीची बैठक लावली, CM साहेबांची बैठक लावली. तो प्रोजेक्ट मी प्रधानमंत्री गलत सिंचन योजनेमध्ये प्रस्तावित केला आणि मग त्याला मान्यता मिळाली आणि आता मी त्याचं टेंडर देखील काढतोय. आणि यावर्षी पाणी स्टार्ट होईल. पुढच्या मार्चच्या ह्या सगळ्या गशिंग गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेताला पाणी ते पोचणार आहे. सेकंड, माझ्याकडे एक रायरा डॅम आहे. त्या रायरा डॅमची धार दाबल्यानंतर माझ्या मोयगावपासून तर खैरकडच्या 12 गावांचा जो दुष्काळ आहे त्या 12 गावापर्यंत पाणी मी पोहोचवणार आहे. त्याच्यानंतर एक आमचं इथे मोयगावचं हरमोडचं धरण आहे, पण ते भरत नाही. त्याला पाण्याचा सोर्स कमी आहे. मग आम्ही मोयगाव त्याची एक नदी ब्रेक करतो आहे. त्या नदीवर बांध टाकायचा आणि ते पाणी पावसाळ्यात लिफ्ट करून ते धरण भरायचं, जेणेकरून त्या भागातले 1000-1500 हेक्टर जमीन पाण्यात सिंचनाखाली आली पाहिजे. त्या धरणाच्या बाजूला मूर्ती गाव आहे, तिथे एक स्टोरेज डॅमची निर्मिती मी करून राहिलो. त्या स्टोरेज डॅमच्या माध्यमातून तिथे देखील 1000-1500 हेक्टर शेती ही पाण्याखाली येईल. पलडक डॅमचं आमचं ओव्हरफ्लोचं पाणी हे तापी मार्गे समुद्रात जातं. ते पाणी पलडकचं ओव्हरफ्लोचं 60% पाणी मी नळगंगा धरणामध्ये वरती करतो आहे, जेणेकरून समुद्रात जाणारं पाणी माझ्या नळगंगामध्ये जाईल, तिथे स्टोरेज होईल आणि वाटेत येणारी सगळी शेती पाण्याखाली येईल. आणि 40% धरणाचं पाणी ओव्हरफ्लोचं हे पुढच्या धामणगाव देशमुखच्या धरणामध्ये टाकायचं, जेणेकरून तो डॅम भरला तर तिकडे सिंचन आणि पाण्याच्या योजना ह्या तिकडे कंप्लीट करू शकतात. नळगंगा डॅम माझ्या तालुक्यात आहे, पण पाण्याचा फायदा पुढच्या खालच्या तालुक्यांना आहे. माझ्या तालुक्यातल्या लोकांच्या शेत्या गेल्यात, पण त्यांना पाणी मिळत नाही आणि त्या लोकांना अगदी डिसेंबर महिन्यापासून दुष्काळ सामोरं लागतं. मग मी त्याच्या बाजूला स्टोरेज डॅम घेतला. याचं पाणी लिफ्ट करून हा डॅम भरायचा आणि हा डॅम भरल्यानंतर मग तिथलची जवळपास 17 गावं ही सिंचनाखाली घ्यायची. अशी मोताळा तालुक्यातली कमीत कमी 100च्या 100 गावं मी सिंचनाखाली त्या ठिकाणी आणणार आहे. म्हणजे बोदवड हा विषय. आणि 183 किलोमीटरची नदी आमच्या तालुक्याला आहे, 183 किलोमीटरची. उन्हाळ्यामध्ये पाखराला देखील प्यायला पाणी नव्हतं. यावर्षी मी त्याच्यावर जवळपास 55 बांध बांधले, तर मी 60 किलोमीटर पाणी थांबवलं. पुढच्या वर्षी माझ्या आणखीन 75 बांध पडतात आणि 183 किलोमीटरची नदी जी सारखी कोरडी राहायची ती तुम्हाला पुढच्या वर्षी डब पाण्याने भरलेली त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे इथून जवळपास अमरावती इतकं पाणी मी ते थांबवणार आहे. तर हा याच्यातला भाग आहे. आता याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पाणी देऊन राहिलो, पण त्याची कनेक्टिव्हिटी असते इलेक्ट्रिसिटीशी, त्याची कनेक्टिव्हिटी असते मार्केटशी. मग काय करायला पाहिजे? मग जेवढे इलेक्ट्रिकचे सबस्टेशन आहेत त्याच्यावर आपल्याला लाईट पुरेशी मिळत नाही. 6 तास 8 तास किंवा जास्त लोड झालं तर उडून जातात. मग मी सगळेच्या सगळे सोर्स स्टेशन मंजूर करून घेतले की जेणेकरून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 एवढ्या वेळेत त्यांना लाईन ही सोर्सशी मिळणार आणि उर्वरित वेळात जर त्याला गरज पडली तर तो 8 तास आणखी आपली इलेक्ट्रिसिटी लाईन त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे पाणी आलं, इलेक्ट्रिसिटी आली, आता राहिला त्याच्या मालाचा विषय. तर स्वाभाविक आहे की 3 माल जर शेतकऱ्यांनी काढले, एखाद्या मालाचा जरी दगाफटका झाला तर 2 मालामध्ये तो प्लसमध्ये राहतो. आणि मग फॉर एक्झाम्पल आता 3 मक्याची पिकं जर त्यांनी काढली तर एका एकराला तो 50-60 क्विंटल मका काढतो. स्वाभाविक तो 2 एकरामध्ये 100च्या पुढे जाणार, आम्ही 3 पिकं काढणार. आता मक्यापासून इथेनॉल तयार होतं, ऊसापासून जे इथेनॉल तयार व्हायचं ते आता गव्हर्नमेंटने बंद केलं आणि ऊसापासून जे व्हायचं त्याचा मार्केटला रेट फक्त 52 रुपये आहे. याचा जो आहे याला 70 रुपयापर्यंत रेट आहे. म्हणजे त्या मक्यापासून इथेनॉल तयार करायचं आणि त्याचं मार्केटिंग करायचं, जेणेकरून शेतकऱ्यांना पैसे ताबडतोब भेटले पाहिजे. याच्याकरता सोयाबीन, कापूस आणि मका याच्याकरता आम्ही 2000 कोटी रुपयाचा टेक्स्टाईल पार्क मंजूर केला. या टेक्स्टाईलमध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केली जाईल आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक लाभ त्या ठिकाणी होईल आणि जवळपास 12,000 लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळेल. 3 शिफ्टमध्ये काम त्या ठिकाणी केलं जाईल. 12,000 लोकांना नोकरी मिळेल. त्याच्यामध्ये सूतगिरणी येईल, स्पिलिंग येईल, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्याच्याकरता सरकारने आम्हाला 250 एकर जमीन पहिल्या टप्प्यात आम्हाला मंजूर केली. 650 एकर जमिनीची आमची मागणी त्या ठिकाणची आहे, पण ती आम्हाला MIDCच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. सेम मी तीच MIDC जमीन आम्ही बुलढाण्यात पण त्या ठिकाणी वाढवून मागितलेली आहे, 650 एकर. जनरली आपण TV वर सगळे लोक दाखवतात की शेतकऱ्यांना यावर्षी कांद्याला भाव आला नाही, कांदा फेकून दिला, कांदा सडतोय. ऊसाला भाव आला आणि मक्या फळांना भाव आला नाही, शेतकरी उभ्या फळबागामध्ये ट्रॅक्टर टाकतो.
टमाट्याला भाव आला आणि ट्रकच्या ट्रक तो रस्त्यावर उतारणी करतो आणि याच्यामुळे काय होतं, हा नाशवंत माल आहे. आता आम्ही आज रविवारी आपण बघा बाजारामध्ये जो शेतकरी भाजीपाला आणतो, सकाळी सकाळी तो चांगला ताजा असतो, गिऱ्हाईकं तुटून पडतात आणि दुपारी थोडा कोंब असतो, संध्याकाळी एकदम कामातून जातो, त्याला पाणी मारून मारून त्याला तो ताजा ठेवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी नैसर्गिक आहे आणि शेवटी त्याला काही माल फेकून घरी जावं लागतं, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असते. आणि ग्राहकाचं पण असतं, ग्राहक कोणी दारू घ्यायला जाईल, त्याची रेट किती वाढू दे, सोन्याची रेट किती वाढू दे, तिथे कोणी भाव करत नाही. पण शेतकऱ्यांचा मालाचा भाव म्हटला तर तो त्याला डायरेक्ट अर्ध्या किमतीच मागतो आणि म्हणून हा माल नाशवंत खतम होणार नाही आणि शेतकऱ्याला माल फेकायची गरज पडणार